शेतकरी आक्रोश मोर्चाचं पुण्यातल्या धामारी गावामध्ये स्वागत. खासदार अमोल कोल्हेंची बैलगाडीत बसवून मिरवणूक. शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. चाय पे चर्चा होतातच, पण त्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या दराबाबत का बोललं जात नाही? अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल. पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाता, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी का नाही? अमोल कोल्हेंचा सवाल. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी आक्रोश करतात, त्याकडे आधी लक्ष द्यायला हवं होतं. अमोल मिटकरींची अमोल कोल्हेंवर टीका. अमरावतीमधील कुरळपूर्णा इथे शरद पवारांनी घेतली बच्चू कडू यांची भेट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. शरद पवारांच्या अमरावती जिल्ह्यातल्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. चांदूर बाजार शहरामध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर. शरद पवार यांनी वझर इथं शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथाश्रमाला दिली भेट. शंकरबाबा पापळकर गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ आणि दिव्यांग बालकांसाठी अनाथाश्रम चालवतात. मेळघाटमधल्या उपतखेडा ग्रामसभा परिषदेला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीनं स्वागत. राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयावर दोघांमध्ये चर्चा. सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल. जरांगे पाटलांचं वक्तव्य. ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा लवकरात लवकर पास करा, जरांगेंची मागणी. 20 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवालीतून मुंबईकडे पायी जाणार. बीड अहमदनगर मार्गे आझाद मैदानावर पोहोचणार, मनोज जरांगेंची माहिती. उद्या एक टीम मुंबईमध्ये मैदानाची व्यवस्था पाहायला जाईल. डीकेसी, आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क इथल्या व्यवस्थेची पाहणी केली जाणार, मनोज जरांगेंची माहिती. काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये है तैयार हम ही महारॅली. काँग्रेस 2024च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. नागपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या है तैयार हम रॅलीची जोरदार तयारी. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मैदानावर तयारी. काँग्रेसच्या हे तैयार हम रॅलीसाठी पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर. सभास्थळी 450 पोलिसांचा बंदोबस्त. महारॅलीच्या निमित्तानं आम्ही जुलमी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारतोय. प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. देशात ज्या पद्धतीनं राज्य केलं जातंय ते उलथून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांचं नागपूरमध्ये वक्तव्य. विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल असं आमच्या सर्व्हेमध्ये दिसलंय. विदर्भात 10 पैकी 7 जागा आम्ही जिंकू, वडेट्टीवार यांचा दावा. काँग्रेसचा हा स्थापना दिवस सगळ्यांच्या लक्षात राहील, वडेट्टीवारांची माहिती. महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी, त्यामुळेच आजचा स्थापना दिवस महाराष्ट्रामध्ये होतोय. सतेज पाटील यांचं नागपूरमध्ये वक्तव्य. राज्यामध्ये महाविकास आघाडीला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील, सतेज पाटील यांचा दावा. काँग्रेसच्या है तैयार हम या महारॅलीच्या निमित्तानं लावलेल्या पोस्टर्सवर माती आणि शेण लावून फासले काळं. राहुल गांधींचा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न. है तैयार हम महारॅलीतल्या खुर्च्यांवर QR कोड. निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न. काँग्रेससाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस विसरली आहे का? नाना पटोले पांडे कुटुंबाला दिलेल्या आर्थिक मदतीचा शब्द विसरलेत का? कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबियांचा काँग्रेसला सवाल. पांडे कुटुंबाला काँग्रेसनं वाऱ्यावर सोडलेलं नाही. जे आश्वासन दिलं ते काँग्रेसकडून पाळलं जाईल, अतुल लोंढेंचं स्पष्टीकरण. मोदी सरकार राहुल गांधी आणि प्रियंका गांधीच्या लोकप्रियतेला घाबरतं म्हणून कारवाया केल्या जातात, नाना पटोलेंची टीका. नागपूरच्या देवाडिया भवनमध्ये काँग्रेस स्थापना दिन साजरा. नाना पटोलेंच्या हस्ते झेंडावंदन. काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस स्थापना दिनाचा कार्यक्रम. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेते उपस्थित. शेतजमीन खरेदी प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात प्रियंका गांधींचं नाव. हरियाणातल्या 5 एकर जमीन खरेदी प्रकरणी आरोपपत्र.
राहुल गांधींचा पुन्हा एकदा फ्लॉप शो सुरू होतोय. मणिपूर ते मुंबई या भागात काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. नितेश राणेंची राहुल गांधींच्या यात्रेवर टीका. देशामध्ये सत्याची कास धरायची असेल तर राहुल गांधी सारख्यांना न्याय यात्रा काढणं गरजेचं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. राम मंदिराचं निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झालाय. हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम. राऊतांची भाजपवर टीका. अयोध्येमध्ये फक्त भाजपचा कार्यक्रम असता तर फक्त भाजपचे कार्यकर्ते आले असते. इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण हजेरी लावतात. तुमच्या रोजच्या बेताल बडबडी मागचं हे खरं कारण आहे. चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका. उद्या नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र राज्यातील जागा वाटपाबाबत बैठक. उद्यापासून जागा वाटपाबाबत वाटाघाटींचं सत्र सुरू होईल. विजय वडेट्टीवार यांची माहिती. सुनील केदार यांच्या समर्थकांकडून नागपूर शहरात होर्डिंग. सुनील केदार कुणासमोर झुकणार नाहीत, होर्डिंग्जवर मजकूर. जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांना हटवण्याच्या मागणीसाठी माडचे निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर. बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग इथल्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. 2 दिवसांपूर्वी सगळ्या डॉक्टर्सची भेट घेतली. लगेच बंदची हाक देणं योग्य नाही. डॉक्टर कुरा यांच्यावर आधीच कारवाई झालेली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची जेजेतील डॉक्टरांच्या संपावर प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये होणाऱ्या 100व्या नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अमिताभ बच्चन यांना बोलावण्याचा प्रयत्न. चंद्रकांत पाटील यांची माहिती. रामाच्या मूर्तीसंदर्भात आज राम जन्मभूमी ट्रस्टची बैठक. रामलल्लाची कोणती मूर्ती गर्भगृहात आणावी यावर चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्येमध्ये रोड शो सोबत जाहीर सभा घेणार. अयोध्येत राम जंक्शन रेल्वे स्टेशनचं आणि अयोध्या विमानतळाचंही उद्घाटन करणार. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचं काम जोरदारपणे सुरू. अनेक संस्था, कार्यकर्ते मदतीसाठी अयोध्येत. पुण्यातल्या केशव शंखवादन पथकानं अयोध्येमध्ये केला शंखनाद. राम मंदिराच्या उद्घाटनाआधी अयोध्या स्थानकाचं नाव बदललं. अयोध्या धाम जंक्शन असं अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचं नाव. 28 फेब्रुवारीपर्यंत रामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना अयोध्येमध्ये भोजनदान. हजारोंची निवासाची ही सोय. अयोध्येत विविध ठिकाणी 35 अन्नछत्र. राम मंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाची तयारी यामुळे धर्माला जास्त महत्त्व दिलं जाते. काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केली चिंता. पण महत्त्वाचं काय, राम मंदिर की बेरोजगारी? पित्रोदांचा मोदींना सवाल. उत्तर प्रदेश पोलिसांकडून अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा शोध सुरू. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं प्रकरण. जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट. जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश. भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून भारतीय कुस्ती महासंघासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन. कुस्ती संघटनेतील वादावर ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय. बेटिंग ॲप्स आणि बनावट कर्ज जाहिरातींवर बंदी घालण्यात येईल. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. मोठ्या कालावधीनंतर टेनिसपटू राफेल नदाल टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा येणार. रविवारपासून सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन स्पर्धेमध्ये राफेल नदाल खेळणार तर जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाकाचेही या स्पर्धेद्वारे पुनरागमन होणार. गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात. 28, 29 आणि 30 डिसेंबर असे 3 दिवस हा महोत्सव चालणार. सनबर्न फेस्टिव्हलवर गोवा पोलिसांची करडी नजर. चांद्रयान 3 आणि आदित्य L1च्या यशानंतर आता इस्रोचं मिशन ब्लॅक होलचं रहस्य उलगडण्यासाठी इस्रोची नवी मोहीम. काही राज्यांमध्ये नववर्षाच्या स्वागताच्या वेळी अवकाळी पावसाची शक्यता. तामिळनाडू, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये पावसाची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.